अखेर भाजपला मराठी माणूस हा हिंदू आहे हे मान्य करावं लागलं. त्याचप्रमाणे ह्या ज्या काही 2022 नंतर जी काही लढाई चालू होती त्या लढाईमध्ये भले 83च्या 89 झाले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेबांनी मराठी माणसाचा लावलेला झाड मराठी माणूस मुंबईत जिंकला आहे. आता त्याच्यावर उपप्रश्न येऊ शकतो की तुमची संख्या, तर माझं तेच म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे, मग ते बाळासाहेब कोण गरजेपुरतं वापरतंय की बाकी ते लोकांना दिसतंय. त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती. कायम ती करत आलोय, पुढेही करत राहू. आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे. सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून, म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी, ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत. तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत. तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट, नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील, भांडतील मुंबईसाठी. आणि मुंबईसाठी जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत. नाही, पण किशोरीताई याआधी संजय राऊत असं म्हणाले होते, म्हणजे आता तुम्ही म्हणतात की मराठी उमेदवार आहे भाजपचा त्यामुळे अपशकून करणार नाही, पण संजय राऊत असं म्हणाले होते की मुंबईवर भाजपचा महापौर होणं हा काळा दिवस ठरेल. हो, बघा आता संजय राऊत म्हणजे हे बिनविरोध नाही, बिनविरोध म्हणता येणार नाही की काळा विरोध नाही. हा आता त्यांनी एक सूचक वाक्य वापरून भविष्य लोकांना दाखवलंय. भविष्य लोकांना कळेल आणि भविष्य या आधी येत नाही ना. वर्तमानात आम्ही जगलोय, आम्ही भूतकाळ खूप चांगला नीट करून ठेवलाय. त्यामुळे येणारा भविष्य काळा कसा असतो ते कळेल लोकांना. असं म्हणता येणार नाही. जे आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतात त्या निर्णयाला काहीतरी बेस असतो, तो बेस आम्ही. तावडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचं एक विधान असं आलेलं आहे की उबाठा नगरसेवकांचे किंवा उबाटाचे जे महापालिकेतली मंडळी आहे त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही बाहेर काढणार. आता आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. काढाच. आम्ही समोरच उभा ठाकलेलो आम्ही आहोतच. आणि तुम्ही आम्हाला खरं म्हणजे जर सुरुवात ह्याच काळा दिवस आहे, सुरुवातच जर अशी असेल तर तुम्ही मुंबईचं काय हिताचं करताय? तुम्ही म्हणणार आणि तुम्ही सांगणार म्हणून होतं का? जर तुमच्याकडे केंद्रात 14 पासून आहात, आता जे केंद्रात वाचतंय ना ते पहिला झाका, मग पुढचं बोला. तयारीत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्वीकृत नगरसेवक पद जे उबाटा तो पक्षप्रमुखांचा ऐका नाही मी याच्यावर बोलणार नाही. घेऊ दे. आता पक्षप्रमुख दोन्ही म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो प्रत्येकाला मान्य करावा. आणि किल्लेदार बोलतो हे होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.